महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची फडणवीसांसोबत संध्याकाळी बैठक। मुंबईतील सत्ता समीकरणासह गट स्थापनेवर चर्चा केली जाणार। शिंदे शिवसेना भाजपचं अंगवस्त्र आहे, कितीही रुसले तरी साडी चोळी पदरात पाडून घेईन। मात्र महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होईल। मुंबईच्या महापौर पदावरून संजय राऊतांची शिंदेंच्या सेनेवर टीका। शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक आज गटनोंदणी करणार। दुपारी 2 वाजता कोकण भवनमध्ये गटनोंदणी केली जाणार। शिंदेंच्या शिवसेनेला बाळासाहेब अजिबात वंदनीय वगैरे नाहीयेत। शिंदेंच्या शिवसेनेला मोदी शहा जय शहा वंदनीय आहेत। संजय राऊत यांची शिंदेंच्या सेनेवर टीका। मुंबईतील ठाकरेंचे नगरसेवक पुढील प्रक्रियेसाठी महापालिकेत आयुक्त कार्यालयातील नोंदीचं पत्र घेऊन नगरसेवक दाखल, तर पालिकेच्या कार्यालयामध्ये नगरसेवक म्हणून नोंद केली जाणार। कल्याण डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक आज गट स्थापन करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे आणि मनसेची आघाडी, तर ठाकरेंची शिवसेनेची विरोधी बाकावर बसण्याची उद्धव ठाकरे यांची भूमिका। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार। मुख्यमंत्री 12 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत प्रचार सभा घेणार, तर 28 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या ठिकाणी सभा घेतली जाणार। मुंबई महापौर पदाची निवडणूक लांबणीवरती पडण्याची शक्यता। पक्षांच्या गटाची स्थापना प्रलंबित असल्यानं निवडणूक लांबणीवर पडू शकते। गट स्थापन झाल्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीचं वेळापत्रक ठरणार असल्याची माहिती। मुंबई महापालिका महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी 2 दिवस बाकी। महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास आज आणि उद्याची मुदत। इच्छुक सदस्य आज आणि उद्या पालिका सचिवांना अर्ज सादर करू शकतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हा परिषद निवडणुकीत सभांचा धडाका। राज्यभरात एकनाथ शिंदेंच्या 30हून अधिक सभा आणि रोड शोही होणार। जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेचं मायक्रो प्लॅनिंग। लाडक्या बहिणींना योग्य वेळी महिन्याला 2100 रुपये दिले जाणार। लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची योग्य वेळ कधी हे शिंदेंनी जाहीर करावं। निवडणुकीच्या तोंडावर 2100 रुपये देणार का, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। निवडणुकीमध्ये दिलेला शब्द पुढे निवडणुकीच्या आधी पूर्ण करावा लागतो। आम्ही दिलेला शब्द योग्य वेळेस पूर्ण करू। लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांवरती बावनकुळेंची प्रतिक्रिया। बाबासाहेबांचं नाव का घेतलं नाही? नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान महिलेचा आक्षेप। वाटलं तर मला सस्पेंड करा। वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ, तर माझा असा हेतू नव्हता। महाजनांकडून दिलगिरी व्यक्त। गिरीश महाजनांच्या कृत्याचा निषेध करतो। वनरक्षक माधवी जाधवांशी फोनवरून चर्चा करून सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली। महाजनांवर गुन्हा नोंदवण्यास पोलिसांना भाग पाडणार, प्रकाश आंबेडकरांचं ट्विट। मी काल आंबेडकरांचा अपमान केला, सर्वांच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे। मंत्र्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली म्हणून प्रकरण ताणू नये। नाशिकमधील गिरीश महाजनांच्या वादावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। कुणाची भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता। एखादा शब्द राहून गेल्यावरती राजीनामा, अॅट्रॉसिटीची मागणी कशासाठी? दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही काहींना राजीकरण करायचंय, महाजनांची प्रतिक्रिया। गिरीश महाजनांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते। ही सगळी संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत, विजय वडेट्टीवार यांचा महाजनांवर निशाणा। गिरीश महाजन यांच्या विरोधात आज पुण्यामध्ये आंदोलन। वंचित बहुजन आघाडी महाजन यांच्या विरोधात आंदोलन करणार, तर गिरीश महाजन यांनी भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नाही। गिरीश महाजन यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जाणार। इगतपुरीतील विसाव्यानंतर लाल वादळाची मुंबईच्या दिशेने कूच। आंदोलनावरती तोडगा काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। एका बाजूला चर्चा आणि दुसऱ्या बाजूला मार्गक्रमण सुरू ठेवण्याची आंदोलकांची भूमिका। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह शेतकऱ्यांचा लाँग मार्च। आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक। शिष्टमंडळातील 12 जणांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार। माकपचा लाँग मार्च थांबवण्याची विनंती केली। आंदोलकांच्या मागण्या तात्काळ सोडवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू। मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। दीप्ती चौधरी असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव। उरळी कांचन पोलिसात 4 जणांवर गुन्हा दाखल। दीप्ती चौधरीच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य सरकारकडून राज्य महिला आयोगाकडून दखल। रुपाली चाकणकरांनी दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांची भेट घेत या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली।
दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणामध्ये 2 आरोपी कोठडीमध्ये फरार. आरोपींचा पोलिसांच्या विशेष पथकाकडून शोध सुरू. आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू. चाकणकरांची प्रतिक्रिया. दीप्ती चौधरी प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हावी. शिंदेचे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची मागणी. चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद करतोय. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. तर पक्षाने जबाबदारी दिली नाही, कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. ठाकरेंची शिवसेना आणि वंचितला सोबत घेऊन चंद्रपूरमध्ये सत्ता आणणार. काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात. मुनगंटीवारांपाठोपाठ किशोर जोरगेवार यांचाही दावा. काँग्रेसचा एक गट मुनगंटीवारांच्या संपर्कात असं काही नाहीये. चंद्रपूरमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार. वडेट्टीवार यांना विश्वास. तर धानोरकरांसोबत वैयक्तिक दुश्मनी नाही. वडेट्टीवारांचं भाष्य. चंद्रपुरातील जनतेचा भाजपच्या बाजूने कौल. चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर होऊ शकतो. सुधीर मुनगंटीवार यांच्या दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मावळच्या सोमाटणेत महायुतीकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराला आता सुरुवात. उमेदवारांकडून ग्रामदैवत आई चोराई मातेला मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ. महापालिकेनंतर जिल्हा परिषदेत देखील भाजप महायुतीला घवघवीत यश मिळणार. भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींचा विश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावरती जनतेचा ठाम विश्वास. चौधरींचं वक्तव्य. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह. संभाजी भिडे यांची टीका. तर शरद पवार लोकांमधून तयार झालेले नेते. संभाजी भिडेंच्या टीकेला संगीता तिवारींचं प्रत्युत्तर. पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता तिवारी यांची संभाजी भिडेंवर टीका. संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा धिक्कार आणि निषेध करतो. शरद पवार यांच्यावरील टीका करणं म्हणजे विचारसरणी लुप्त होत चालली असं वाटतं. संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा तटकरेंकडून समाचार. पुण्यामध्ये आज संभाजी भिडेंविरोधात आंदोलन. शरद पवारांबद्दल भिडेंनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी निषेध व्यक्त करणार. संध्याकाळी 5 वाजता आंदोलन केलं जाणार. उदय सामंत शिंदे गट फोडून भाजपात जाणार असल्याच्या गोष्टी सुरू आहेत. तर ठाकरेंचे नेते अंबादास दानवेंचा दावा. उदय सामंतांनी माझ्याविषयी मत व्यक्त करणं याला काही अर्थ आहे का? दानवेंनी शिंदे गटात जाण्याची शक्यता फेटाळली. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची उद्या महत्वाची बैठक. मुंबईतील प्रमुख पदाधिकारी मनसे नेते बैठकीला उपस्थित राहणार. मनपा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेची महत्वाची बैठक. ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे यांची हायकोर्टात याचिका. कोर्टात याचिका दाखल. तर निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात वसंत मोरेंची याचिका. निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणूक घेतली नसल्याचा मोरेंचा आरोप. ठाण्याचे माजी उपमहापौर मुकेश मोकाशी यांची भाजपचे गटनेते म्हणून निवड. आज भाजपचे सर्व नगरसेवक कोकण भवन या ठिकाणी जाऊन ठाण्यातील नगरसेवकांचा गट स्थापन करणार. नागपूर महानगरपालिकेतील भाजपची गटनोंदणी पुढे ढकलण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर गटनेता ठरणार. गटनेतेपदासाठी अनेक दावेदार. तर नितीन गडकरी घेणार अंतिम निर्णय. अमरावतीत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली. 30 जानेवारीऐवजी आता 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवड होणार. तर जिल्हाधिकारी आशिष येरकर निवडणूक निर्णय अधिकारी असणार. मराठा उपसमितीची आज महत्वाची बैठक. अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत आढावा घेतला जाणार. मुंब्रामध्ये आज संध्याकाळी जितेंद्र आव्हाड यांची विजय रॅली आणि दरगाह गल्लीमध्ये सभा असणार. सहर शेख यांच्या टीकेवरती आव्हाड काय बोलणार याकडे लक्ष. तर ठाणे महापालिकेत पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 तर एमआयएमचे 5 उमेदवार विजयी. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना एकाला मारहाण करत चक्क पाया पडायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल. तर व्हिडिओ शिवसेनेच्या गटप्रमुखाचा असल्याचा आरोप. शाखाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांची कोळेश्वरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार. ठाण्यामध्ये आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीस्थळाला फुलांची सजावट. ठाण्यामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन. तर एकनाथ शिंदे स्मृतीस्थळावरती जाऊन अभिवादन करणार. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना एकमेकांच्या विरोधात. अब्दुल सत्तारांचा भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार. सिल्लोडमध्ये तिरंगी सामना होणार. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद जागा वाटपावरून शिवसेना भाजपमधील तणावावरती तोडगा. जिल्हा परिषदेच्या 23 तर पंचायत समितीच्या 50 जागा शिवसेना लढवणार. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती.
सोलापूरच्या नगरमध्ये संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये मोबाईल टीव्ही न पाहण्याचा निर्णय. मुलांचं आरोग्य आणि भविष्यासाठी नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांचा महत्त्वाचा निर्णय. भाजपला लातूरचा बिहार करायचा आहे. निलंगामधील उमेदवार अपहरण प्रकरणावरती अमित देशमुख आक्रमक. भाजप आमदार निलंगेकर यांच्यावरही अमित देशमुख यांचा निशाणा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी निवडणूक होणार. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या रिसेप्शनमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ईशान्येकडील गमछा न घातल्यानं वाद झाला. राष्ट्रपतींनी सांगितल्यानंतरही राहुल गांधी यांनी गमछा घातला नसल्याचा भाजपचा आरोप, तर बिनशर्त माफी मागण्याची भाजपची मागणी. ईशान्येकडील राज्यांचा गमछा न घालण्यावरून संजय राऊत यांच्याकडून राहुल गांधींची पाठराखण. राजनाथ सिंहांनी देखील ईशान्येकडील गमछा घातला नाही म्हणून राष्ट्रद्रोही म्हणणं हे भाजपचा खेळ आहे. राऊतांची भाजपवर टीका. नाशिक महापालिकेमध्ये भाजपकडून श्याम बडोदे यांची गटनेतेपदी नियुक्ती. नाशिक महापालिकेत भाजपची एकाकी सत्ता असल्यानं महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष. गणेश नाईक धुतल्या तांदळाचे नाहीयेत. रवींद्र धंगेकरांचा नाईकांवर निशाणा, तर भाजपच्या झाडाखाली बसून तीर मारणं सोपंय धंगेकरांचं वक्तव्य. अकोल्यामध्ये नगरसेवक सत्ता स्थापनेसाठी भाजप शहर सुधार आघाडीचे नगरसेवक विभागीय कार्यालयात पोहोचले. अकोल्यात भाजपच्या नेतृत्वाखाली शहर सुधार आघाडीची स्थापना. कराडमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ, अमित पाटील यांच्याकडून प्रचार सुरू. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 गटातून 229 अर्ज, तर पंचायत समितीचे 112 गणांसाठी 434 अर्ज दाखल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. खेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बाबाजी काळे, दिलीप मोहिते पाटील यांच्या उमेदवारांमध्ये लढत, तर ठाकरे सेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडणार. शिवसेना भाजपच्या युतीमुळे तिरंगी लढतीचं चित्र. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी. न्यायाधीश चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. मुंबईतील 12 विभागात आजपासून 10% पाणी कपात असणार. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं पालिकेचं आवाहन. देवराईमध्ये पुनर्रोपण केलेल्या वडाच्या झाडाचा 4था वाढदिवस साजरा. अभिनेते सयाजी शिंदेंच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा, तर याच वेळेस अभिनेते सयाजी शिंदेंसह मोठ्या संख्येनं वनप्रेमी देवराई प्रकल्पात होते उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलात पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात. उपक्रमातून झाडांच्या पाला पाचोळ्यातून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते, तर प्लास्टिक मुक्तीसाठी श्रमदानातून पर्यावरण प्रेमींकडून उपक्रमाद्वारे जनजागृती. 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात 3रं. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून अभिनंदन. बोदवड शहरामध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट. वर्दळीच्या वेळेस रस्त्यांवर गायी, बैल आणि इतर जनावरे ठाण मांडून बसल्यानं वाहतुकीचा खोळंबा. अपघात होण्याची शक्यता वाढली, तर तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील मासरोळ या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचा थरार. मेहकराच्या रॉकी आणि भीमाने मिळवलं प्रथम बक्षीस. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये नव्याने सुरू झालेल्या रहाटी सफारी गेटला या पर्यटकांचा चांगला प्रतिसाद, तर सफारी दरम्यान पर्यटकांना अनेक वन्य प्राण्यांचं दर्शन. वनविभागाकडून सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न. मुक्ताईनगरच्या चारठाणातील मरीमाता यात्रा उत्सवाला भाविकांची अल्लोट गर्दी. या यात्रा उत्सवाला 26 वर्ष पूर्ण झाली असून यावेळेस पुजारी नवल राठोड यांच्याकडून मरीमातेची महाआरतीही करण्यात आली. पंढरपुरात 29 जून रोजी माघी यात्रेचा सोहळा साजरा होणार. या सोहळ्यासाठी कोकण, मराठवाड्यासह कर्नाटकातून 6 ते 7 लाख भाविक येण्याचा अंदाज. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती दर्शन रांगेत भाविकांसाठी चहा, पाणी आणि नाश्त्याची सोयही केली जाणार.